ओम शांती. आज 16/4/2026 चे सद्गुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, योग बलाद्वारेच आत्म्यामधील कचरा निघणार आहे. बाबाकडून पूर्ण वारसा हक्क योग बलानेच मिळेल. म्हणून जितके होईल तितके आपण योग बल वाढवावे. प्रश्न: देवी देवतांचे कर्म श्रेष्ठ होते आणि आता सर्वांचे कर्म भ्रष्ट का बनले आहे? उत्तर: कारण आपला स्वधर्म विसरून गेले आहेत. खरा धर्म विसरल्यामुळे त्या धर्मामधील कर्मही विसरले आणि कर्म भ्रष्ट बनले. बाबा तुम्हाला आपल्या सतधर्माची ओळख आठवण करून देतात. म्हणून आज बाबा सांगतात की संपूर्ण विश्वाचा इतिहास आणि भूगोल मी तुम्हाला ऐकवतो, जे तुम्हाला सर्वांना ऐकवायचा आहे. आजचं गीत आहे, मुखडा पहा प्राण्या, जरा मन मंदिरात दर्पणात आरशात, की किती पाप आणि किती पुण्य आहेत आपल्या पदरात. ओम शांती. बाबा आज सर्वप्रथम 84 जन्माचा चक्र, 84 जन्माचा फेरा कशा पद्धतीने सर्व आत्मे फिरतात, देवी देवता कुळातील आत्मे एकदम सतोप्रधान अवस्थेमधून कसे तमोप्रधान अवस्थेमध्ये येतात, याचं वर्णन आज बाबांनी सर्वप्रथम केलं. बाबा म्हणतात, सतयुगामध्ये आत्मा सतोप्रधान होती, त्रेतायुगामध्ये सतो अवस्थेमध्ये राहिली, द्वापर युगामध्ये रजो अवस्था झाली आणि कलियुगामध्ये मात्र तमो आणि अंतमध्ये कलियुगाच्या शेवटी तमो प्रधान अवस्था झाली. तर आता संगम युगावर परमात्मा सांगतात की तमो प्रधान अवस्थेपासून बदलून सतो प्रधान अवस्थेमध्ये जायचं आहे. हे आहे 84 जन्माचं चक्र. बाबा म्हणतात, सतयुगामध्ये पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, जिथे सर्वच आत्मे संपूर्ण निर्विकारी होते. प्रवृत्ती मार्गामध्ये सुद्धा विकारांचा गंध नव्हता. म्हणून बाबा सांगतात, पुढे बाबांनी खूप वर्णन केलं त्याचं, की पवित्रता हा गुण कसा महत्वाचा आहे. मग बाबा सांगतात की शिव जयंती आधी साजरी केली जाते, नंतर गीता जयंती आणि त्यानंतर श्रीकृष्ण जयंती. हा क्रम का आहे? कारण शिव परमात्मा धर्तीवर येतात, सत्य गीतेचं ज्ञान सांगतात आणि मग श्रीकृष्णाची दुनिया कृष्णपुरी स्थापन होते. श्रीकृष्णाचं आव्हान जन्म होतो. म्हणून या गोष्टीला बाबा म्हणतात, स्पष्ट समजावून सांगा. बाबा म्हणतात, बुद्ध जयंती माहिती आहे, बुद्ध कधी आले, त्यांचा दिवस, तिथी, तारीख माहिती आहे. क्राइस्ट जयंती माहिती आहे, परंतु शिव कधी आले, शिव जयंती साजरी करतो आपण, पण शिव आले कधी, परमात्मा येऊन करतात काय, हे बाबा म्हणतात मनुष्य आत्म्यांना माहिती नाही. तर याचं बाबा म्हटले विस्तृत वर्णन करत बाबा सांगतात की तुम्ही दुसऱ्यांना पण सांगा. पुढे बाबा सांगतात की पारस बुद्धी आत्मे पारसपुरीमध्ये होते, म्हणजे सतयुगामध्ये. आज मनुष्य पत्थर बुद्धी झालेला आहे, म्हणजेच दगडासारखा मठ्ठ बुद्धी झालेला आहे. हिरे सोने जवाहरात याचे महल सतयुगामध्ये होते आणि आज मनुष्यात्मे पतित, कंगाल,
दुःखी, अपवित्र आणि मुख्य म्हणजे बाबांनी म्हटलं धर्मभ्रष्ट झालेले आहे. बाबा म्हणतात की ह्या सृष्टीच्या चक्रामध्ये पुढे बाबांनी खूप वर्णन केलेलं आहे वंशावळीचं. कशा पद्धतीने वंशावळी या सृष्टीच्या चक्रामध्ये बदलत गेली. सूर्यवंशी होते सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये चंद्रवंशी, द्वापर युगामध्ये वैश्यवंशी आणि कलियुगामध्ये क्षुद्रवंशी. मग बाबा म्हणतात संगम युगावर कलियुगाच्या अंतामध्ये ब्राह्मण वंशी बनतात आणि ब्राह्मण वंशीच पुढे देवता वंशी बनतात. तर भारताचे हे वर्ण आहेत 84 जन्माच्या चक्रामध्ये ह्या वर्णांना अदली बदली बदलत जातात आणि या वर्णांमध्ये सर्वच आत्म्यांना यावं लागतं. जे 84 जन्माचा पूर्ण जन्म घेतील त्यांना या वंशावलीमध्ये यावं लागतं. म्हणून बाबा म्हटले ब्राह्मण वंशीच देवता वंशी बनू शकतात. आत्मा इतकी छोटी आहे, इतकी सूक्ष्म आहे की जसं आकाशामध्ये तारे आहेत, वास्तविक ते खूप मोठे आहेत पण इथून पाहिल्यानंतर किती सूक्ष्म दिसतात. तसंच आत्मा अति सूक्ष्म आहे, परंतु परमात्मा सर्वोच्च सत्ता आहे आणि परमात्मा सर्वोच्च सत्ता या सृष्टीवर येऊन आपण सर्व आत्म्यांना स्वचा परिचय सर्वप्रथम देतात की तुम्ही शरीर नाहीत, तुम्ही आत्मा आहात. मानव सृष्टीचा चैतन्य बीजरूप परमात्मा असल्या कारणामुळे परमात्मा बीजरूप आहेत, म्हणूनच परमात्मा सृष्टीचा आदी, मध्य आणि अंत जाणतात. बाबा म्हणतात त्यांच्या शिवबाबामध्ये पूर्ण ज्ञान आहे, ज्ञानाचा सागर आहे. आपण ज्ञानाला धारण करत आहोत आणि आपल्यामध्ये सर्वच जण नंबरवार आहे, परंतु परमात्मा बीजरूप असल्यामुळे संपूर्ण ज्ञान परमात्म्यामध्ये आहे. बाबा म्हटले आता तुम्हाला ज्ञान ग्रहण करायचे आहे. 84 जन्माचं चक्र फिरत आहे, परंतु याचा अंत नाहीये. ही सतत चालणारी प्रक्रिया चक्र आहे. असं नाहीये की कलियुगानंतर अंत आहे, परिवर्तन आहे. पुन्हा नवीन दुनियेची स्थापना सुरुवात आहे. आता बाबा आपल्या सर्वांना भिकारी पासून राजकुमार राजकुमारी बनवत आहे. कारण बाबा जो अभ्यास शिकवतात तो आहे राजयोग. राजयोग अर्थात राजा पद प्राप्त करण्याचा योग. आता आपण आत्मा म्हणतो की पुण्यात्मा, पापात्मा. तर पाप कर्म जे आत्मे करतात त्यांना पापात्मा, जे कलियुगामध्ये आहे. पुण्यकर्म करणारे पुण्यात्मा, जे सतयुगामध्ये आहे. वास्तविक पाहता सतयुगामध्ये कुठलेही पुण्यकर्म नाही होत, परंतु आत्म अभिमानी स्थिती असल्यामुळे पापकर्म होत नाहीत. सर्व पुण्य अर्थात सतोप्रधान सुख देणारी आत्मे आहे. बाबा म्हणले देह अभिमानामध्ये येऊन म्हणतात की मी हे करतो, मी ते करतो, मी करत आहे, पण आत्मा सूक्ष्म आहे, शरीर मोठं आहे. शरीराला चालवणारी सूक्ष्म शक्ती आत्मा आहे, हे सर्वांना माहिती नाही. म्हणून बाबा सांगतात सर्वांना हे सांगा. पुढे बाबांनी सांगितलं आठवणीच्या यात्रेमध्ये जितके राहाल तितका आत्म्यामधला कचरा आपोआपच निघून जाईल. कारण आत्मा स्वच्छ योग बलाद्वारेच होणार आहे. म्हणून बाबा म्हणतात या अंतिम जन्मामध्ये पवित्र बना. खाता पिता उठता बसता चालता फिरता बाबांची आठवण करा. कारण बाबा म्हणतात तुम्हा सर्व आशिक यांना प्रियकरांना प्रियकर शिवबाबा आणि आपण सर्व प्रियसी आहोत
तर माशुक परमात्मा, आता एक परमात्मा माशुकलाच आपल्याला आठवण करायचं आहे. जास्त आठवण केलं तर जास्त वारसा हक्क अधिकार प्राप्त होणार आहे. आठवण कमी तर वारसा हक्क पण कमी. म्हणून बाबा म्हणतात जितकं तुम्ही जास्त आठवण कराल माझ्या गळ्यातला हार बनाल. आणि हे निराकारी झाड आहे परमधाम मध्ये, आणि निराकारी झाड मध्ये परमात्म्याच्या जवळ स्थान मिळेल जितकी जास्त आठवण. म्हणून बाबांनी 3 फायदे सांगितले. जितकी जास्त आठवण तितकं बाबांचे प्रिय बनू, बाबाकडून वारसा हक्क भेटेल, बाबांच्या गळ्याचा हार बनू आणि परमधाम मध्ये सुद्धा निराकारी झाडामध्ये सुद्धा निराकार परमात्म्याच्या जवळ स्थान भेटेल. पुढे बाबा सांगतात पुण्यात्मा बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करा. देह अभिमान सोडून द्या. देह अभिमानामुळेच द्वापर युगापासून आत्म्याचं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणून बाबांनी सांगितलं देह अभिमानाचा त्याग करा आणि मी आत्मा आहे याची स्मृती ठेवा. स्वर्गाचं गेट शिवबाबा उघडतात आणि नरकाचं गेट रावण अर्थात 5 विकारांमुळे उघडलं जातं. हा ड्रामा खेळ आहे आणि बुद्धीत आपल्याला हे सदैव ठेवायचंय की हे नाटक आहे आणि हा एक प्रकारे खेळ चालू आहे जिंकणे आणि हारणे याचा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट बाबा सांगतात आठवणीच्या द्वारे पावन बनून बाबांच्या गळ्यातला हार बनायचा आहे. कर्म करताना बाबांची आठवण ठेवून विजयी बनायचं आहे. दुसरा पॉइंट पुण्यात्मा बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. देह अभिमान सोडून देही अभिमानी अवस्था बनविण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. आजचं वरदान आपल्या बुद्धिरूपी नेत्राला स्पष्ट व लक्षपूर्वक ठेवणारे मास्टर नॉलेजफुल आणि पॉवरफुल भव. जसे ज्योतिषी असतात आपल्या ज्योतिष शास्त्राच्या द्वारे आणि ग्रहांच्या स्थितीद्वारे आपलं भविष्य सांगतात, त्या पद्धतीने पुढे काय होणार हे सुद्धा स्पष्ट सांगतात. तसेच बाबा म्हणतात की येणारे पेपर येणाऱ्या परीक्षा तुम्हाला परखता आल्या पाहिजे आणि त्यासाठी परखण्यासाठी आवश्यक आहे बुद्धी स्वच्छ स्पष्ट. आणि बाबा म्हणतात सन्मानासहित पास होण्यासाठी बुद्धीचा नेत्र स्वच्छ स्पष्ट हवा. म्हणून काळजीपूर्वक बुद्धीच्या नेत्रावरती आपलं लक्ष पाहिजे. शांतीच्या शक्तीद्वारे भविष्यात होणाऱ्या काही गोष्टी आपल्याला येणारे परीक्षा आपोआपच आपल्याला स्पष्ट होतील, टच होतील. म्हणून नॉलेजफुल सोबत पॉवरफुल बनायचं आहे. आजचा सुविचार पवित्रता हीच नवीनता आहे आणि हेच ज्ञान फाउंडेशन आहे. आजचा व्यक्त इशारा महान बनण्यासाठी नम्रता व मधुरतेला धारण करून बाबा म्हणतात चलनमध्ये वागण्यामध्ये मनामध्ये मधुरता आणा. मनामध्ये बेहदची वैराग्य वृत्ती पाहिजे. बाबा म्हणतात ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षात असतील मधुरता आणि नम्रता ह्या 2 गुणांच्या आधारे सदा विश्व कल्याणकारी बनू शकाल, महादानी वरदानी बनू शकाल आणि बाबांवरती किती प्रेम आहे त्या प्रेमाचं सबूत प्रत्यक्ष फळ दाखवू शकाल. त्यासाठी आपल्याला मधुरता नम्रता या गुणास चांगल्या पद्धतीने धारण करायचं आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आज दिवसभर आपण याचा नक्कीच अभ्यास करूया.
याला जीवनामध्ये आचरणात धारण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. बाबांच्या आठवणींनी आत्म्यामधला कचरा काढूया आणि बाबांच्या आठवणीमध्ये इतकं तीव्र किंवा खूप सखोल राहून बाबांच्या गळ्याचा हार बनूया. ओम शांती.